मित्रांनो, 8 दिवसापूर्वी आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून एक नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेबद्दल आपल्या चॅनलवरती अपडेट घेतलं होतं की 24 ते 25 तारखेच्या दरम्यानपर्यंत म्हणजे पोळ्याच्या मुहूर्तावरती नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा हप्ता शेतकऱ्याच्या खात्यावरती जमा होऊ शकतो। कारण त्यावेळेस त्या प्रकारच्या संभाव्यता वाटल्या होत्या। कारण पीएम किसान सन्मान निधी योजनेचा जो डाटा असतो तो नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेसाठी राज्य सरकारकडे ट्रान्सफर केला जातो आणि त्याच्याच आधारे म्हणजे पीएम किसानच्या जे शेतकरी असतात त्या शेतकऱ्यांना नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा हप्ता वितरित केला जातो। त्या प्रकारचा डाटा शासनाने घेतलेला आहे। त्यावरून असं वाटलं होतं की 24-25 तारखेपर्यंत नमो शेतकरीचा हप्ता शेतकऱ्यांना मिळेल, पण आता अजूनपर्यंत शासनाच्या माध्यमातून तशा कोणत्याही प्रकारचा जीआर किंवा त्या कोणत्याही प्रकारचा निधी यासाठी मंजूर करण्यात आलेला नाही अद्यापपर्यंत। पण आता राज्याचे जे अर्थमंत्री आहेत अजित पवार यांच्या माध्यमातून एक अपडेट समोर येत आहे। अजित दादा त्यांच्या भाषणामध्ये काय म्हणाले हे तुम्हाला मी आता दाखवतो आहे। निधीची काळजी करू नका आणि काही राज्य सरकारने निधी दिला तो 12,000 रुपये वर्षाला त्यांना त्यांच्या अकाउंटला डीबीटीला पैसे त्या बाबतीमध्ये टाकतो। पुन्हा कॅबिनेट असतेच, कारण ह्यावेळेस मंगळवारी कॅबिनेट आणि बुधवारी मला वाटतं गणरायाचं आगमन आहे, असंच काहीतरी। तुम्ही व्हिडिओमध्ये बघितल्याप्रमाणे राज्याचे अर्थमंत्री अजितदादा पवार यांच्या माध्यमातून सांगण्यात आलं की जी कॅबिनेटची बैठक होणार आहे जी बुधवारी होत असते ती उद्या मंगळवारी गणेश मुहूर्त म्हणजे गणेश चतुर्थीच्या मुहूर्तावरती होणार आहे आणि त्यामध्ये दाट शक्यता आहे की नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या बद्दलचा जीआर आणि त्यासाठी लागणारा निधी याची मंजुरी लवकरच सरकार देईल। आणि जर का सरकारने उद्याच्या कॅबिनेट बैठकीमध्ये जर का त्या प्रकारचा जीआर मंजूर केला आणि त्याच्यासाठी जर का निधी वितरित केला तर लवकरच नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचे पैसे डीबीटीद्वारे शेतकऱ्याच्या खात्यावरती वर्ग करण्यात येतील। अर्थमंत्री यांच्या सही झाल्याशिवाय हे जीआर निघत नाही मित्रांनो, त्याच्यामुळे त्यांच्या बोलण्याला वजन आहे। तर ही होती मित्रांनो नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेबद्दलची छोटीशी अपडेट। तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला नक्की कॉमेंटमध्ये सांगा। चला भेटू पुढच्या अशाच नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।